गणेशाची आसने कोणती आहेत? उंदीर व्यतिरिक्त गणेशाची इतर वाहने कोणती आहेत? जाणून घेऊयात कीर्तनकार हबप क्रांतिगीता महाबळ यांच्याकडून। ज्याप्रमाणे अनेक गोष्टी शस्त्रास्त्रापासून गणपतीच्या वेगळ्या आहेत, त्याप्रमाणे त्याचं आसन आणि वाहन हेही वेगळे आहे। आसन सोपं आहे। आम्ही आमच्या शिबिरातल्या मुलांना विचारलं, काय रे गणपतीचं आसन कुठलं आहे? तो म्हणला टेबल। म्हटलं टेबल? तो म्हणे आमच्या घरात टेबलावरच ठेवतात गणपती। सर्वसामान्यतः चौरंगावर गणपती ठेवला जातो। चौरंग हे त्याचं अधिकृत आसन आहे। म्हटलं वाहन कुठलं आहे? आमची गाडी आहे म्हणला, आम्ही गाडीतनं घेऊन येतो त्याला। असं म्हणणं काही चुकीचं नाहीये, त्याला जे दिसतंय ते तो सांगतोय। गणपतीची अनेक आसन आहेत बरं का। त्याचा जो पहिला अगदी अवतार आहे महोत्कट विनायक, कश्यप आदितीचा मुलगा, त्याचं वाहन आहे सिंह वाहन। आपल्याला माहिती असेल देवीचंही वाहन वाघ आणि सिंह आहे, तसं याचंही पहिल्या अवताराचं वाहन आहे हे सिंह वाहन आहे। आणि सिंह हा अत्यंत क्रूर आहे। सिंह हा अत्यंत समोरच्या शत्रूवर हल्ला करणारा आहे। असं असताना त्याच्यावर ज्याची हुकूमत आहे, ज्याच्यावर ज्याची आज्ञा चालते आहे, असा गणपती काय ताकदीचा असेल, काही शक्तीचा असेल, आपण कल्पना करा। सिंह त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतो आहे आणि सिंह हा स्वतःही युद्ध करतो आहे आणि गणपतीला सुद्धा मदत करतो आहे। आणखीन एक आसन आहे त्याचं मोर वाहन। मोर हे त्याच्या भावाचं म्हणजे कार्तिकेयाचं वाहन पण आहे। ते त्यानं काही वेळेला गणपतीलाही दिलेलं आहे। काही ठिकाणी मोर वाहन आहे। अतिशय सुंदर असं ते वाहन आहे, अतिशय देखणं वाहन आहे। तो उडूही शकतो, चालूही शकतो, युद्धामध्ये सुद्धा तो मदत करतो आहे। त्याचबरोबर आणखीन एक वाहन आहे घोडा वाहन आहे काही ह्याच्यामध्येच। अत्यंत वेगाने कुठे जायचं असेल तर घोड्या इतकं उत्तम वाहन आहे। गजमुखी सेना आहे, त्याची सेना गजमुखी आहे, कारण त्या सेनेच्या आघाडीवर हत्ती आहे। त्याचं मुख हत्तीसारखं आहे की नाही ही जरा वादाचा मुद्दा आहे काही ठिकाणी। आणि त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये शेवटच्या अवतारामध्ये उंदीर हे त्याचं वाहन आहे। आता त्याच्या आकारमानाकडे बघितल्यानंतर खरा उंदीर तिथे असेल हे जरा अवघडच आहे नाही का। एवढा मोठा तुंदीला तनू, एवढा मोठा, तसं उंदीर कसं वाहन असेल? साधी गोष्ट आहे, आपला जो संगणक आहे की नाही, संगणक एवढा मोठा चालतो संगणक, तो माऊसनीच चालतो, तो उंदरानेच चालतो। वेगवेगळी आसन वाहन आसन आपल्याकडे पद्धत अशी आहे की नवरा बायको जर एकत्र जाणार असतील, देव आणि देवी, तर ते नवऱ्याच्या वाहनावरून जातात। म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी हे जर एकत्र जायचे असतील तर विष्णूचं जे वाहन आहे गरुड वाहन त्यावरून जातात। आणि लक्ष्मी जेव्हा एकटी कामाला बाहेर पडते तेव्हा ती तिचं स्वतःचं वाहन घेऊन जाते। लक्ष्मीचं स्वतःचं वाहन आहे हे घुबड, म्हणून लक्ष्मीला एकटीला कधीही बोलवत नाहीत, कारण ती आली की घुबड दारात ठेवून घरात येते। दारात घुबड बसणं ही अतिशय वाईट समजलं जातं। तसं शंकर पार्वती एकटे दोघं एकत्र जायचे असतात त्यावेळेला तर नंदीवरून येतात, आणि पार्वती जेव्हा एकटी जात असते तेव्हा ती तिचं वाहन वाघ किंवा सिंह, शेरावाली मा, त्याच्यावरनं येते। सरस्वतीचं वाहन, सरस्वती बऱ्याच ठिकाणी हंस हे तिचं वाहन आहे। काही ठिकाणी मोर दाखवलाय, पण मोर हा नंतर आला बरं का। मुळात हंस हे तिचं वाहन आहे। एकदा राजा रवी वर्माने फार सुंदर चित्र काढलं, पण त्याची एक बाजू मोकळी होती, म्हणून तिथे त्याने मोर रंगवला
तर लोकांना असं वाटलं की मोर हे त्याचं तिचं वाहन आहे, म्हणून सगळ्यांनी तिला नंतरच्या काळात मोर वाहन दिलं. खरं तिचं वाहन हंस आहे. सगळ्या देवांचे वेगवेगळी वाहनं आणि आसनं आहेत आणि ते प्रत्येकाचं त्याच्या त्याच्याप्रमाणे आहे. ती गणपतीची ही चार किंवा 5 वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळी वाहनं, वेगवेगळी आसनं आहेत, पण प्रत्येक वेळेला त्याचं काम तेच आहे, युद्ध करायचं आणि दुष्ट राक्षसांना ठार मारायचं, सज्जनांचं संरक्षण करायचं, दुष्टांचा नाश करायचा. सगळ्या देवांचं सगळ्या अवतारांमध्ये हेच काम आहे. आणि म्हणून त्यांची आसनं आणि वाहनं कितीही वेगळी असली तरी ह्या कामासाठी ते पुन्हा पुन्हा अवतार घेत असतात आणि दुष्टांचा नाश करत असतात. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.